मी सागर सुधाकर चाळसे, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना महाराष्ट्र चिटणीस. आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या आम्ही दोघांनी मिळून संयुक्त आज एक इथेच रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये चाललेला हा जो भोंगळा कारभार आहे, या संदर्भात आज आम्ही टिके साहेबांना भेट दिली. त्या संदर्भात जसं आता गामे साहेबांनी सांगितले जे विषय, त्यामध्ये जे बाहेरच्या ॲम्ब्युलन्सचा विषय आहे, त्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलचे जे ॲम्ब्युलन्स इथे उभे नसतात, दरपत्रक लावलेले नाही आहेत, त्यामुळे सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास होतो. त्याचबरोबर इथे जे आउटसोर्सिंगचे जे कामगार इथे ठेवलेले आहेत, त्यांच्या कुठल्याही प्रकारे पोलीस व्हेरिफिकेशन झालेलं नाही, असेच कुठलेही कामगार इथे ठेवलेले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना ही पण मागणी केलेली आहे की सगळ्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन झालेलं पाहिजे आणि त्याची एक प्रत आम्हाला मिळाली पाहिजे. तसेच जे प्रसूतिगृह आहे, आज कर्जत कसाऱ्यापासून लोक इथे येतात, पण प्रसूतिगृह वायलानगरमध्ये यांनी शिफ्ट केलंय, जे खरोखर गरजेचं नाही. आज एवढे वर्ष, म्हणजे मला वाटतं या रुक्मिणीबाई हॉस्पिटलला 50 ते 60 वर्ष झालेले आहेत. तर इकडचे जे प्रसूतिगृह पहिले होतं सामान्य माणसासाठी ते ॲसेसेबल होतं, पण आता जे वायलानगरला शिफ्ट करून लोकांना हा फक्त त्रास देण्याचा प्रकार केलेला आहे. त्यामुळे आमची अशी तीव्र मागणी आहे की प्रसूतिगृह तातडीने परत या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात यावं. आणि ज्या मागण्या आम्ही आज त्यांना दिलेल्या आहेत, त्याचं पत्रही आम्ही दिलेलं आहे त्यांना, त्या मागण्या जर 8 दिवसात त्याची पूर्तता नाही झाली तर आम्ही इथं तीव्र आंदोलन घेणार. इथं ठिय्या आंदोलन घेऊन आम्ही कुठलंही काज इकडचं सगळं बंद करणार, हे आज आम्ही आपल्या माध्यमाद्वारे निदर्शन देऊन आव्हान देत आहे. आमच्याकडे अपघात कक्ष 24 तास चालू असतो. तेथे 2 डॉक्टर कायम असतात, 24 तास उपलब्ध असतात. आउटसोर्स एजन्सीचे डॉक्टर्स, इंटर्न्स, तसेच आमचे परमनंट डॉक्टरही तिथे असतात. शवविच्छेदन ही सुविधा पुरवली जाते इथे सर्व नागरिकांना. मोफत दर्जेदार सेवा पुरवल्या जातात. शववाहिनीची सेवा उपलब्ध आहे. ॲम्ब्युलन्सेस पण पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत आणि रुग्णांना त्याची आपण महापालिकेच्या दराने ॲम्ब्युलन्सची सेवा पुरवित असतो. बऱ्याचदा रुग्ण संदर्भित सिरियस रुग्ण अत्यावश्यक परिस्थितीत संदर्भित करण्याची गरज लागते, त्यावेळेला आपण आपल्या ॲम्ब्युलन्सचा उपयोग करून त्यांना महापालिकेच्या दरामध्येच आपण त्यांना संदर्भित करत असतो. आणि न्यायवैद्यकीय प्रकरणामध्ये आपण पहिले 24 तास सर्व सेवा मोफत देत असतो. या व्यतिरिक्त आपण रुग्णालयामध्ये ART आहे, TB आहे, अपंग आहेत, जसं 60 वर्षाचे वृद्ध नागरिक आहेत, त्यांना सर्व सेवा आपण मोफत देत असतो. नाही, CT स्कॅन, एक्सरे, सोनोग्राफी, ECG आणि ब्लड टेस्ट या सेवा चालू आहेत. MRI मशीनचं इन्स्टॉलेशनची काम प्रगतीपथावर आहे आणि थोड्याच काळात ते पण चालू होऊन जाईल, याची आम्ही काळजी घेऊ.